खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. त्याचप्रमाणे आपण स्वागत करूया आजच्या आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी जे आपले खास गेस्ट उपस्थित झालेले आहेत. अंजली काळे मॅडम क्रांती जयवंत, मी तुम्हाला इथे काय सांगणार, कारण तुम्हीच म्हणजे मागच्याही वेळेस मी 1 वर्ष आली होती. खूप तुमच्याकडनं शिकण्यासारखं होतं. इतक्या कला आहेत तुमच्या हातात, त्यामुळे मी तुम्हाला इथे काही सांगू शकत नाही जास्त. फक्त एकच सांगेन की तुमच्याकडे जे आहे त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करा. असं समजून घ्या की प्रत्येकाकडे देवाने खूप काही काही दिलंय. कदाचित ते काही लोकांना कळतंय, काहींना कळत नाहीये. तर फक्त त्याच्याकडे लक्ष द्या. जर तुम्हाला असं कोणाला वाटत असेल की आपल्याकडे नाही आहे किंवा मला काही येत नाही, मी काही छान करू शकत नाही, तर असं नाही आहे. तुमच्याकडे खरंच खूप काही आहे, ते शोधायचा प्रयत्न करा. आणि एक छोटीशी गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की आणि ती गोष्टी रूपातच तुम्हाला सांगेन. एक लता नावाची मुलगी असते, शाळेत जात असते गावातनं. रोज तिच्या रस्त्याने ती जायची आणि तिला एक दिवस खारुताई दिसते आणि खारुताईला ती विचारते की अगं, मी रोज तुला बघते गेले काही दिवस, तू रोज आपल्या त्या शेंगा घेतेस आणि कुठे घेऊन जातेस माहीत नाही. तुझं पोट तरी किती आहे? तू किती खाणार आहेस? तू रोज एवढ्या शेंगा जमा करतेस, एवढ्या शेंगा जमा करतेस आणि खाऊन खाऊन तुझं काय होईल हा विचार केलायस का? ती म्हणते की अगं, मी एका दिवशी सगळं नाही खाऊ शकत. मी आज सगळं खाणार नाहीये किंवा मी जे रोज घेते ते मी काही खात नाहीये. पण उद्या जेव्हा इथे पाऊस येईल तेव्हा त्या शेंगा मला खूप गरजेच्या आहेत. तेव्हा मी कुठे जाऊन शोधणार या शेंगा, कारण तेव्हा सगळीकडे पाणी असेल. तर त्याचा विचार मी आज करते आणि आज मी जेव्हा जेव्हा त्या शेंगा दिसतात तेव्हा तेव्हा मी घेऊन ठेवते. तिला हे कळत नाही. आदल्या दिवशी असं झालं असतं, तिला एक पेन हवं असतं आणि आई सांगते की आज माझ्याकडे ना पैसे नाही आहेत, आज मी काय तुला पेन देणार नाही, आपण नंतर बघू. ते तिच्या डोक्यात असतं आणि मग तिला वाटतं की अरे, जर ही शेंगा स्वतःसाठी ठेवू शकते तर आपण आईला हे सांगू शकतो की आपण थोडेसे पैसेही असे रोज कंपल्सरी आपल्याकडे ठेवूया की जेव्हा कधी गरजेचे असतील तेव्हा ह्याचा नक्की आपल्याला उपयोग होईल. आणि ते एकाच दिवशी कदाचित आपल्याला मिळणार पण नाही, कधी कमी असतील, कधी जास्त असतील, पण जे काही मिळेल ते जर आपण ठेवून दिलं. आणि तुमच्याकडे हा सगळ्यांकडे तो नॅचरल स्वभाव आहे, हा बाईचा एक नॅचरल स्वभाव आहे. म्हणजे मी तर सांगेन, पुरुषांपेक्षाही अतिशय चांगला संसार कोण करू शकत असेल तर ती बाई करू शकते. रोज पाणी भरून ठेवता तुम्ही? जर पाणी नाही भरलं तर काय होईल सांगा? आता माहित नाही मला तुम्ही किती जण अजूनही लाकडं गोळा करतात, पण लाकडं गोळा करतात माहितीये. ती जर नाही केली तर काय होईल? तसंच आहे ते. तर ती छोटीशी गोष्ट आहे, तुम्ही मुलांनाही शिकवा. आणि जसं आपण आज पैशाबद्दल बोललो, कारण आता प्रत्येकालाच पैशाची सुद्धा तेवढी गरज आहे, पण त्याच्याही पेक्षा वर जाऊन मी आधी सांगेन की जसं आपण पैसा साठवतो, पैसा इन्व्हेस्टमेंट करतो, आपण म्हणतो अरे मला काहीतरी घ्यायचं आहे, ह्याचा उपयोग होईल, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सगळ्यांसाठी आपल्या मुलांना काहीतरी शिकवणं, चांगलं एखादी गोष्ट समजून सांगणं, हे आपल्यासाठी ही एक केलेली आपण खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. तर ती करत राहा. जशा तुम्ही आहात, खूप छान छान अशा कला सादर करत जा, सगळ्यांसमोर दाखवत जा, तुम्हाला खूप छान वाटेल. आणि मी परत एकदा तुमचं कौतुक करते आणि थँक्यू मला इथे तुमच्याबरोबर बोलवल्याबद्दल. थँक्यू स्वप्नाली. थँक्यू क्रांतीताई, खूप छान. नमस्कार. मी इंग्लिशची टीचर होते ना, मग आता इंग्लिशमध्येच म्हणणार. हॅपी विमेन्स डे म्हणा. हॅपी विमेन्स डे म्हणा. हॅपी विमेन्स डे. व्हेरी गुड. थँक्यू अनुष्का आम्हाला इथे बोलवल्याबद्दल.
मी जास्त काही बोलणार नाही, फक्त एवढंच सांगेन की हे जे आहेत सगळे बसले आहेत, अनुष्का कापसे मॅडम, स्वप्नाली मॅडम, ह्यांच्या वतीने तुम्हाला खूप सारी संधी मिळते. त्या संधीचं सोनं करा. आम्हाला लहानपणापासून आमच्या शाळेत एकच म्हणायचे, ऑपॉर्च्युनिटी नॉक्स द डोर ओनली वन्स. म्हणजे संधी आपल्या दाराकडे एकदाच येते. पण ह्या गेल्या काही वर्षांमध्ये मला हे जाणवलं आहे की संधी सतत येते. दिवसातनं 10 वेळा तरी आपल्या समोर संधी येते, फक्त आपण ती घेत नाही. कळलं? तर जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादी संधी येते, जशी ही तुमची संधी आहे, ह्या तुमची संधी आहे, हे तुम्हाला जे जे मार्गदर्शन करता आहे ते सिरियसली घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही ते सांगतात ते करा. यापुढे आनंदच आनंद मिळेल. आणि मी फक्त एकच, ज्याप्रमाणे क्रांती मॅडम म्हणाले, एकच गोष्ट सांगेन की एका गावात एक साधू होते आणि ते साधू जेव्हा नाचायचे तेव्हा पाऊस पडायचा. छान ना? मग तिकडे ते जे शेतकरी होते ना, त्यांना जेव्हा जेव्हा पाऊस हवा असायचा ते त्या साधूला म्हणायचं, बाबा नाच रे, आम्हाला पाऊस हवा. मग ते साधू नाचायचे आणि पाऊस पडायचा. असं होत गेलं आणि नेहमीच असंच घडत गेलं. एके दिवशी त्या गावात 3 मुलं आली आणि माहितीये ना, गावात अशी चर्चा होते काही गोष्टींची. त्याचप्रमाणे या साधूंबद्दल पण चर्चा झाली आणि ते मुलं म्हणाले, अशक्य, असं कसं एखादा माणूस नाचेल आणि पाऊस पडेल. मग ते गावकरी त्याला त्या साधूकडे घेऊन गेले आणि ती मुलं म्हणाली, असं शक्य नाहीये की आपण नाचणार आणि पाऊस पडणार. आम्ही तुम्हाला चॅलेंज देतो, जर तुम्ही नाचून पाऊस आणू शकता तर आम्ही पण नाचून पाऊस आणू शकतो. मग त्यातला एक मुलगा अर्धा तास कंटिन्युअसली नाचतो, अर्धा तास, पण पाऊस येत नाही. दुसरा मुलगा 2 तास नाचतो, पाऊस पडत नाही. तिसरा मुलगा निदान 3 तास तरी नाचतो, पण पाऊस पडत नाही. आता वेळ येते त्या साधूची. साधू नाचायला लागतो. 1 तास जातो, 2 तास जातो, 3 तास, पाऊस पडत नाही. 4 तास, 5 तास, एक पूर्ण दिवस मावळायला येतो. तो साधू नाचत राहतो आणि शेवटी पाऊस पडतो. मग ती मुलं आश्चर्य होतात. ते म्हणतात की आम्ही नाचलो, पाऊस पडला नाही. तू नाचलास तर पाऊस कसा काय पडला? आणि तुला असा एवढा का विश्वास होता की पाऊस पडणारच, तू एवढा कसा नाचला? तेव्हा तो साधू म्हणाला, मला माझ्यावर विश्वास आहे, स्वतःवर विश्वास आहे आणि माझ्या देवावर विश्वास आहे आणि म्हणून जे मी विचार करतो ते घडतो. आपण नेहमी काय करतो, एखादं कार्य करतो आणि जमलं तर ठीक आहे, नाहीतर ते अर्धवट सोडतो. तिथेच आपली सर्वात मोठी चूक होते. अपयश सगळ्यांनाच येतो, पण त्यातनं आपण मेहनत करून करून ती संधी आपल्याला यश देते. कळलं? म्हणून नेहमी मेहनत करा आणि जमेल तेवढं अपयशाकडे लक्ष देऊ नका, मगच यश तुमच्या दारी येणार. आणि तुमचं यश कोण आहे हे इकडे जे बसले आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतात, तेच तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवतात. समजतंय ना तुम्हाला? म्हणून आज या महिला दिनाच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी शपथ घ्या की आळस बाजूला. आळस कोणी करत नाही, महिला तर आळस करतच नाही, पण तरीही एखादं कार्य करायचं असतं तर आपण पुढे ढकलतो, आपण करतो पण पुढे ढकलतो. पण स्वतःचं एक ध्येय ठेवा की ह्या दिवशी मी हे करणार आहे, ह्या वर्षी मी हे वेगळं करणार आहे. आणि जर काही असा प्रॉब्लेम वाटला, बिनधास्त त्यांच्याकडे जाते, त्याचसाठी बसले आहे तिकडे तुम्हाला पुढे करायला. हा, तुमचं सगळ्यांचं हे वर्ष आणि पुढचे काही वर्ष सुखात आनंदात जावं हीच आमची इच्छा. आम्हाला इथे बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू. हॅपी वुमेन्स डे एव्हरीवन. माझं मराठी थोडा वीक आहे तरी मी बोलते. थोडं मी असं सांगायला मागते, लास्ट टाइम पण मी तेच बोललेली, स्वतःची काळजी घ्या. थोडं तुमचं बिझी शेड्यूल असे, अख्खा दिवस तुम्हाला खूप काम असते, हे करायचं ते करायचं, काम तुमचं संपतच असेल तरी पण 5 मिनिटं स्वतःसाठी असं शांतपणे बसा, थोडं ध्यान करा, तुम्हाला खूप आवडेल. रोजची एक हॅबिट ठेवा, 5-10 मिनिटं शांतपणे
पण तुमचं ते कुठला पण तुमचा देवाचा मंत्र असेल, ओम नमः शिवाय, गणपतीचा कुठला मंत्र, 5 मिनिट तरी बसा शांतपणे ध्यानमध्ये. तुम्हाला असं खूप शांत वाटेल, बरं वाटेल. ते तुम्हाला सांगायचं. एक प्रॅक्टिस तुम्ही ते करा आणि तुम्हाला जे आवडते ते करा. तुमची हॉबीज, नुसतं काम 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 तसं नसते. स्वतःला खुश ठेवायला काहीतरी तुम्ही करायला पाहिजे. सगळ्यांना हैप्पी वुमेंस डे. फर्स्ट तो मुझे ये बोलना है कि मैम इतना अगर एफर्ट्स ले रहे हैं, बाकी टीचर्स भी ले रहे हैं, तो प्लीज़, मुझे पता है आज महिला दिन है, फिर भी मैं ये बोलना चाहूँगी प्लीज़ प्लीज़ अपने बच्चों को भेजो, क्योंकि मुझे भी ऐसा लग रहा है कि ज्ञान ही एक फर्स्ट चीज़ है जो आगे लेके जाती है, उनको एक्सप्रेस करवाती है आपके साथ भी, और कुछ अगर उनके मन में भी हो तो भी वो बोलने के लिए हेल्प करती है. वो शायद ज्ञान की वजह से उनको थोड़ा एक्सपोजर मिलता है. आई मीन वो खुद को बोल सकते हैं कि क्या चाहिए, क्या बनना है, क्या करना है. और बाकी बस इतना चाहूँगी कि अगर आपकी कोई हॉबी है जो शायद बचपन में हो, जवानी में हो, काम के वजह से अगर नहीं कर पा रहे हो, तो उसको डेवलप करो, और शायद उसमें ही आपको आगे कुछ भविष्य में आगे बढ़ने की अपॉर्चुनिटी तक आप सबको दे. बस इतना ही. थैंक यू वेरी मच. और प्लीज़ एक बार और कहूँगी कि बच्चों को भेजो. थैंक्स. प्ले करत असतात, म्हणजे तुमच्यामुळे मुलांवरती खूप मोठे आणि चांगले संस्कार घडत असतात. एक शिकलेली स्त्री ही दोन कुळांचा उद्धार करते, तिच्या माहेरचा आणि तिच्या सासरचा. फक्त केवळ स्वतःच्या मुलाला ती पुढे घेऊन नाही जात, तर अखंड तिच्या कुटुंबाला ती नेहमी प्रेरणादायी असते आणि पुढे घेऊन जाणारी असते. तर अशाच तुम्हा सर्व मातांमधला अनेक कलागुणांना वाव मिळावा आणि जी काही मनातली भीती आहे ती निघून जाऊन पुढे आपण यशस्वीपणे वाटचाल करावी, हा उद्देश लक्षात घेऊन यावर्षी आपण अनेक विविध कॉम्पिटिशन्स देखील ठेवल्या. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्याच्यामध्ये अगदी उत्साहात भाग देखील घेतलेला आहे. तर असा हा बहारदार कार्यक्रम आज तुमच्यासमोर सादर करण्यात येणार आहे. तर कार्यक्रमाची सुरुवात आपण ज्योती राऊत यांना मी विनंती करते की त्यांनी पुढे यावं आणि खूप सुरेख असं त्यांच्या आवाजात छानसं नाणं सादर करावं.
चम्मच भाभी चम्मच बच्चे 20 सेकंद आहे. कुणाला काय करायचंय? फायनल डेकोरेशन करून घ्या. का हे का बनवलं तुम्ही? आपण आपल्याला हे नाही करू शकत. कारण आपण मुलांसाठी पौष्टिक आहार हा, पण कशाने पौष्टिक आहे सांगा मला. इडलीचं काय पौष्टिक काय आहे? काही सांगा आता. ही भाजी बनवली, भाजीत काय आहे सांगा. तुम्हाला काय वाटतं तुम्ही मुलांना हळदीमध्ये देणार तर पूर्ण आहार आपण सांगू शकतो. म्हणजे डेली वापरतो म्हणून चपाती विटामिन्स असतात त्याच्यामुळे चपाती आणि डाळमध्ये पण विटॅमिन्स असतात. वाटाणे आणि बटाटा पण आणि साबुदाण्यामध्ये जास्त विटॅमिन्स असतात आणि घरातच होते हो सगळं घरी हो छान आहे. थे। फिर हम लोगों ने ना उनको 5 कैटेगरी में डिवाइड किया था, जैसे की काय सामग्री वापरली आहे, नंतर तंदुरुस्ती म्हणजे हेल्थ पॉइंट किती पौष्टिक आहे त्या हिशोबाने, प्रेझेंटेशन म्हणजे कसं मांडलं आहे. हा, आणि टाइम आणि मनी किती टाइम गेला बनवायला, आणि बाहेरून काय रेडीमेड आणलं आहे की काय पैसे किती तुम्ही वापरले तो एक पॉइंट, आणि लास्ट स्वाद किती सुंदर आहे, आय मीन टेस्टी आहे. त्या 10 मार्काचे 5 कॅटेगरी केली होती, आणि त्या हिशोबाने आम्ही दोघींनी आमचे स्वतःचे पर्सनल मार्क्स दिले आणि नंतर टोटल करून कुल क्रमांक दिले सगळ्यांना 6. ज्यांचे जास्त आले तो फर्स्ट सेकंड. गार्डन मधून सगळी कोणाला फुलाची नावं माहिती नाही. तुम्ही पानं कुठली लावली आहे? नावं नाही माहिती. माझे गुरुवार्य कापसे मॅडम आणि तसे सुप्रे मॅडम जसे आलेले त्यांचे आणि माझ्या मैत्रिणी वर्गाचे मी मनापासून खूप हार्दिक स्वागत करते, आणि त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्धी करून दिल्याबद्दल सुद्धा खूप धन्यवाद. आणि बुकेमध्ये जे लावलेलं आहे त्याला पामचे आहे हे बटन फुलं आहेत, त्याला चेंडू व्हाईटवाला सफेदवाला बोलतात, हे कागदाचे फुलं आहेत, आमच्याकडे कागदाचे फुलं बोलतात, आणि हे सूर्यफूल, हे व्हाईटवालं गुलाबचं फुल आहे, आणि हे रेडवालं सुद्धा गुलाबचं फुल आहे. हे बाकीचं जंगलातून आणलंय. व्हेरी नाईस, थँक्यू. त्या वेगवेगळी फुलं आणली होती, आणि त्याचं जे कलरचं जे रंग त्यांनी जे वापरले होते किंवा ते जसे ठेवली होती फुलं दोन्ही साईडला बॅलन्स होतील, त्याची उंची कशी होती, आणि सगळ्यात महत्त्वाचं आज कॉम्पिटिशन आहे म्हणून त्यांनी आधी तयारी केलेली जे रस्त्यात सुद्धा दिसलं ते सुद्धा त्यांनी आणलं होतं की हे मला कधीतरी वापरता येईल. तर ह्यासाठी त्यांचं पण हिच्या हेअरस्टाईलमध्ये खूपच आम्ही बघितलं करताना, पण इथे डिटेलिंगनी तिने एक लट घेऊन पिना कितीतरी टाकल्या आणि खूप सुंदर आणि छान केलं.
आप सबने मुझे ऐसा अवसर दिया कि सबके सामने कुछ बना पाऊँ। काफ़ी टाइम से आप लोग को थैंक यू कहना चाहती हूँ क्योंकि मेरे तीनों बच्चे आप लोग के साथ में पढ़े लिखे, आप लोग ही पढ़ाया है, इसलिए बहुत बहुत आपको